नमस्कार मित्रांनो. ॲक्टिव्ह एज्युकेशन व्हिडिओज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट जाणून घेण्याआधी ॲक्टिव्ह एज्युकेशन व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट. राज्यातील कोट्यावधी महिलांचे लक्ष लागून असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत राज्य सरकारने मोठी अपडेट दिली आहे. फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर दिली आहे. त्यामुळे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹1,500 जमा होणार आहेत. जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले होते. अखेर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. हप्ता जमा झाला की नाही असे तपासा. अनेक लाडक्या बहिणींना पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाही. अशा वेळी त्यांनी नारी शक्ती दूत या ॲपवर लॉग इन करून अर्जाची स्थिती तपासावी. मेसेजची वाट न पाहता बँकेत जाऊन एंट्री करावी. अधिकृत पोर्टल ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन मोबाईल नंबर टाकून स्टेटस पाहता येणार आहे. ई-के-वाय-सी करण्यासाठी लाडक्या बहिणींसाठी 31 मार्च 2026 सुवर्णसंधी. राज्यात एकूण 2,47,00,000 महिला पात्र होत्या. मात्र जानेवारीपर्यंत केवळ 1,80,00,000 महिलांनीच विहित मुदतीत ई-के-वाय-सी केली होती. मात्र के-वाय-सी करताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्याचे समोर येत आहे. ज्या महिलांनी ई-के-वाय-सी करताना अर्जात तांत्रिक किंवा माहितीविषयक चुका केल्या होत्या त्यांना अधिक माहिती सुधारण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.